नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय असणार आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया. तर जसे की आपल्याला माहीतच आहे, खरीप हंगाम 2024मध्ये राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे. त्यांनी पीक विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रारी पीक विमा कंपनीकडे नोंदवली होती. त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही माहिती असणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम आज दुपारी 4 वाजल्यापासून जमा होणार, अशी माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तुम्ही देखील पीक विमा काढला असेल आणि तक्रार केली असेल, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली नव्हती अशा शेतकऱ्यांना 25% रक्कम ही सरसकट जमा केली जाणार, अशी माहिती सध्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून देण्यात आलेली आहे. तरी माहिती होती गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र असणार आहे आणि किती शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी किती पीक विमा मिळणार, याविषयी आपण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.